कर्जत तालुक्यातील ठेकेदारांची थकीत बिलं आणि बेमुदत उपोषण। कर्जत तालुक्यातील विकास कामांची तब्बल 204 कोटींची बिलं गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अडकली आहेत। रस्ते आणि इमारतींची कामं पूर्ण करण्यासाठी अनेक ठेकेदारांनी आपली घरं, जमिनी आणि दागिने गहाण ठेवून बँकांकडून कर्ज काढली, पण आता बिलं मिळत नसल्यामुळे व्याजाचा डोंगर वाढलाय आणि माल पुरवठादारांचे पैसे देणंही कठीण झालंय। याच अन्यायाविरोधात कर्जत तालुका ठेकेदार संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। 31 मार्च पर्यंत आमचे हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर ठेकेदारांवर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार या ठेकेदारांनी केलाय। कर्जत पंचायत समितीच्या सभापती सौ नमिता सुधाकर घारे यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला।